कायमच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून बदलापूर शहरात महिलांच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कायमच अग्रेसररित्या काम करत आलेलो आहोत आणि त्या व्यतिरिक्त शहराशी निगडीत महिलांशी निगडीत जे सुरक्षतेसाठी जे काही मागण्या आम्हाला वरिष्ठांकडे मांडता येतील त्या आम्ही सदैव मांडतच आलेलो आहोत आणि त्याचा पाठपुरावा देखील करत आलेलो आहोत. पहिले आपले तक्रार निवारण केंद्र महिलांचं व्हावं ह्याच्यासाठी आपण 2 वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि खरंच आशुतोषजी डुमरे साहेब आणि आपले DCP साहेब गोरे साहेब यांच्या खरंच मदतीने ते तक्रार निवारण केंद्र आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये सुरू केलेलं आहे आणि दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आम्ही जे आपले पोलीस आयुक्त आहेत आशुतोषजी डुमरे यांच्याशी आम्ही पुनश्च एकदा भेट घेतलेली की शहराची सुरक्षता लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना अजून करता येतील आणि त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा मुख्यतः आमचं महिला तक्रार निवारण केंद्र होतं आणि दामिनी पथक हे 2 विषयांबद्दल आणि शिवाय आपल्या बदलापूरमध्ये काही जे असे स्पॉट्स आहेत पेट्रोलिंग पोलिसांचं आहेच नाही असं नाही पण काही जर असे स्पॉट्स राहत असतील तर तिथे अजून पेट्रोलिंग वाढावं या अनुषंगाने आमचं त्यांच्याशी शहराच्या आणि महिलांच्या सुरक्षतेशी निगडीत असं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आणि खरंच त्या दिवशी त्वरितच त्यांनी दामिनी पथक आम्ही लगेचच तुम्हाला स्थापन करून देतो असं त्यांचं बोलणं आपल्या DCP साहेबांशी त्यांचं झालेलं होतं. फक्त एकच अडचण येत होती की वाहनांची उपलब्धता. मग त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेतर्फे आम्ही त्यांचं हे होतं की नगरपालिकेतर्फे जर वाहनांची उपलब्धता करून देता आली तर हे पथक आपल्याला लवकरच सुरू करता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला DCP गोरे साहेबांकडून दिनांक 4 मार्च रोजी नगरपालिकेला आमच्या मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे ही मागणी आलेली होती की नगरपालिकेतर्फे काही वाहनं दामिनी पथकसाठी देण्यात यावी की जेणेकरून त्वरितच हे पथक आपल्याला सुरू करता येईल. त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की सुरुवातीचे वेळ जास्त ह्या प्रोसेसमध्ये न घालवता सुरुवातीच्या ज्या 2 व्हेकल्स आहेत त्या आमच्याकडून आपण दामिनी पथकसाठी द्याव्या आणि आमचं रुचिराताई जे आपल्या नगराध्यक्ष आहेत आणि मारुती गायकवाड जे आमचे CEO आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे आणि येत्या ह्या पुढच्या काळात लगेचच नगरपालिकेकडून पण उर्वरित गाड्या दामिनी पथकसाठी देण्यात येतील. बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आपण नगरपालिकेच्या सहकार्याने विशेषतः उपमहापौर मॅडम आहेत आपल्या दामले मॅडम यांची एक संकल्पना होती. त्यांनी या संदर्भाने पुढाकारही घेतला होता आणि नगरपालिके थ्रू आज आम्हाला या 2 व्हेकल ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीत अजून एक 8 व्हेकल आम्हाला मिळणार आहेत. अशा दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 5-5 व्हेकल जे आहेत ते आम्हाला मिळणार आहेत आणि या व्हेकलचा वापर करून आपण आज रोजी दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दामिनी पथक जे आहे ते सुरू केलेलं आहे. स्पेशली आपण महिला पोलीस कर्मचारी आणि महिला अधिकारीही काही वेळेस आपण यामध्ये पेट्रोलिंगसाठी वापरणार आहेत आणि विशेषतः यामध्ये जे महिलांचे ज्या कॉलेज असतील विशेष करून शाळा असतील मुलींच्या या परिसरामध्ये पेट्रोलिंग करून यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही या दृष्टीने आपण आज हे दामिनी पथक जे आहे ते सुरुवात केलेली आहे.